सोशल मीडियावर सत्तेला सुरुंग लावणारं वादळ म्हणजेच कॉकरोच जनता पार्टी या पक्षाचं अकाउंट अखेर भारतातून बंद करण्यात आलंय। अवघ्या काही तासांमध्येच 1,40,00,000 फॉलोअर्सचा टप्पा पार करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीचा आवाज दाबण्यात आलाय। भारतातून या पक्षाचं अकाउंट बंद करण्यात आलंय। मोठ्या संख्येनं भारतातील जनतेनं या पार्टीला समर्थन दिलं होतं आणि थेट दिल्लीला घाम फोडला होता। त्यामुळे सरकारवर प्रचंड दबाव आला। हे डिजिटल आंदोलन इतक्या जोराने घोंगावत होतं की सरकार कोसळण्याची भीती सत्ताधाऱ्यांना होती की काय, म्हणून कॉकरोच जनता पार्टीच्या अकाउंटला बंद करण्यात आलंय। नेमकं का बंद केलंय हे आंदोलन आता पेटणार का? आता पुढे काय होणार पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात LS मराठी। 15 मे 2026ला एक सुनावणी दरम्यान CJI सूर्यकांत यांनी देशातील तरुणांना झुरळ म्हटलं आणि काही वेळातच इंटरनेटवर वातावरण पेटलं। छत्रपती संभाजीनगरच्या अभिजित दिपके या मराठी पोरानं सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टी सुरू केली आणि बघता बघता 1 करोडपेक्षा जास्त लोक या पार्टीशी जोडली गेली आणि दिल्लीच्या तख्ताला महाराष्ट्राच्या पोरानं जोरदार धक्का दिला। सध्या देशाच्या राजकारणात सर्वात मोठी पार्टी असणाऱ्या भारतीय जनता पार्टीला मागे पाडून कॉकरोच जनता पार्टी सोशल मीडियावर वरचढ ठरली। शिक्षण व्यवस्था, सामाजिक व्यवस्था, न्याय व्यवस्था आणि येथील राजकीय व्यवस्थेच्या नाड्या आवळण्याचं काम सोशल मीडियावरून गेल्या काही तासांमध्ये मोठ्या प्रभावीपणे कॉकरोच जनता पार्टीने सुरू केलं। थेट शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी ही मागणी कॉकरोच जनता पार्टीने केली। या पार्टीचे ध्येय धोरण पाहून करोडो लोक काही तासात जोडले गेल्यानं सरकार विरोधी मोहीम सुरू होऊ शकते आणि हे आंदोलन मोठं होऊ शकतं या भीतीनं कॉकरोच जनता पार्टीला पहिला मोठा धक्का मिळालाय। भारतातून कॉकरोच जनता पार्टीचं अकाउंट बंद करण्यात आलंय। करोडो तरुणांचं तोंड दाबण्याचं काम हे अकाउंट बंद करून सरकारनं केलंय। त्यामुळे कॉकरोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे। कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी अकाउंट बंद झाल्यानंतर त्यांच्या पर्सनल सोशल मीडियावरून या संदर्भात व्हिडिओ पोस्ट केलाय। त्यांनी म्हटलंय की कॉकरोच जनता पार्टीचे सोशल मीडिया हँडल बंद केले जात आहेत। सरकार का घाबरलंय का? आम्हाला खऱ्या गोष्टींना दाबण्याचा प्रयत्न केला जातोय, असा घणाघात अभिजित दिपके यांनी केलाय। तर देशभरातून सरकारवर जोरदार संताप व्यक्त केला जातोय। 21 मे 2026 रोजी म्हणजेच आज सरकारच्या लीगल डिमांड नंतर एक्स प्लॅटफॉर्मनं हे हँडल भारतात ब्लॉक केलं आणि त्यानंतर लगेचच कॉकरोच जनता पार्टीचे इंस्टाग्राम अकाउंट सुद्धा भारतातून बंद करण्यात आले। हे अकाउंट ओपन केल्यास त्यावर अकाउंट विथ हेल्ड असा मेसेज दिसतोय। फॉलोअरची संख्या झपाट्यानं वाढल्यानं हे कारवाई केली जाते का असा आरोप होतोय। कॉकरोच जनता पार्टीच्या अकाउंटवर कारवाई करण्याच्या आधीच इंस्टाग्राम या पक्षाच्या फॉलोअरची संख्या 1.5 करोड पर्यंत पोहोचली होती, ज्यामध्ये त्यांनी भाजप, काँग्रेस, आम आदमी पार्टी या सर्व पक्षांना मागे टाकलं होतं। अकाउंट का बंद केलं याचं अधिकृत कारण अजून देण्यात आलं नाही, मात्र यामध्ये अधिकृत आणि अनधिकृत अशी 2 प्रमुख कारणं समोर येत आहेत। सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जेव्हा एखादं अकाउंट अचानक बॅन होतं तेव्हा कम्युनिटी गाईडलाईन्स पॉलिसीच्या उल्लंघन किंवा स्पॅम ऍक्टिव्हिटी म्हणून ते ब्लॉक केलं जातं। कॉकरोच जनता पार्टीला 4 दिवसात करोडो लोकांनी फॉलो केलं। कमी वेळात संशयास्पद रीतीनं वेगानं वाढणारे फॉलोअर्स हे तांत्रिक कारण दिलं जाते। अवघ्या 4 दिवसात या अकाउंटने लाखो फॉलोअर्सचा टप्पा ओलांडल्यानं ते सरकारच्या कम्युनिटी गाईडलाईन्सच्या रडारवर आलं असण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे राजकीय दबाव आणि सुडबुद्धीचा आरोप करण्यात आलाय। पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी एका व्हिडिओद्वारे या कारवाईवर तीव्र संताप व्यक्त केलाय आणि त्यांनी यामागे राजकीय दबाव आणि सुडबुद्धीची कारवाई असल्याचं कारण दिलंय। डिजिटल माध्यमातून तरुणांचा वाढता पाठिंबा आणि व्यवस्थेवर होणारे हल्ले यामुळे घाबरून केंद्र पातळीवरून दबाव आणून हा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेलाय असा आरोप पक्षांकडून करण्यात येतोय। या अकाउंटवरील बंदीमुळे सोशल मीडियावर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि डिजिटल सेन्सॉरशिप यावरून मोठा वाद आणि चर्चा सुरू झाली आहे। पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी एका व्हिडिओमध्ये माहिती दिली की त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर संशयास्पद लॉग इन आणि हॅकिंगचे वारंवार प्रयत्न केले जात आहेत। थोडक्यात सांगायचं झालं तर कॉकरोच जनता पार्टीचं अकाउंट भारतात अचानक बॅन करणं हा देशातील करोडो तरुणांच्या, बेरोजगारांच्या आणि सामान्य जनतेच्या आवाजावर घाला घालण्याचा अत्यंत निषेधार्ह प्रयत्न आहे। एक मीम चळवळीनं जेव्हा देशातील सत्ताधारी पक्षाच्या महाकाय IT सेलला फॉलोअर्सच्या संख्येत धूळ चारली तेव्हा सत्तेच्या सिंहासनाला बसलेला हा धक्का म्हणजे भीतीपोटी घेतलेला अत्यंत बालिश आणि हुकुमशाही निर्णय। सध्या सोशल मीडियावर सरकारवर अत्यंत तिखट शब्दात टीका होत असून लोक विचारतायत की एक अकाउंट जर एवढ्या मोठ्या महासत्तेला घाबरवू शकत असेल तर या सत्तेचा पाया किती कमकुवत आहे। कागदी वाघ बनलेल्या यंत्रणांनी हे लक्षात ठेवावं की तुम्ही एखाद्या व्यक्तीचे किंवा पक्षाचे सोशल मीडिया अकाउंट बंद करू शकता, पण त्या अकाउंटच्या माध्यमातून पेटलेली अन्यायाविरुद्धची ठिणगी विझू शकत नाही। बेरोजगारी, पेपर लीक, वाढती महागाई आणि ढासळती लोकशाही यावर तरुण जेव्हा प्रश्न विचारू लागले तेव्हा त्यांच्या प्रश्नांची उत्तर देण्याऐवजी त्यांचा थेट गळाच आवळण्यात आलाय। ही निवड डिजिटल सेन्सॉरशिप नाही तर देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याची उघड उघड कत्तल आहे।
कागदावर लोकशाहीचे गोडवे गाणारे आणि प्रत्यक्षात हुकुमशाही गाजवणारे हे सरकार विसरलंय की लोकशाहीत प्रश्न विचारणारा प्रत्येक तरुण हा देशाचा नागरिक असतो, असं मत सर्वत्र व्यक्त होतंय. आज तरुणांच्या हक्कांसाठी, शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी आवाज उठवणाऱ्या एका चळवळीला बंद करून सरकारनं स्वतः सिद्ध केलंय की जनतेच्या आवाजाला आणि स्वतःच्या अपयशाला किती घाबरतात. एका अकाउंटला लावलेलं टाळे हे देशातील करोडो तरुणांच्या विचारांना लावलेलं टाळं ठरू शकत नाही. जितका आवाज दाबण्याचा प्रयत्न होईल तितकाच तीव्रतेने हा डिजिटल लढा इंस्टाग्राम, युट्यूब आणि रस्त्यांवरून आणखी मोठ्या ताकदीनं बाहेर येईल आणि व्यवस्थेच्या या अंधाराला तरुणांचा संतापाचा सूर्य नक्कीच उत्तर देईल. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.